शिवसेना ठाकरे गटाची मधल्या काळात झालेली पडझड आणि एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। आपल्यासोबत नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आहेत। प्रथमेशजी, नेमका कसा दौरा आहे, काय नेमकं निश्चित झालेलं आहे? अजून तारीख तशी निश्चित नाही आहे, पण या महिन्याच्या अखेरीस हा दौरा तारीख निश्चित व्हायचा अजून वरिष्ठांनी सांगितलं नाही। पण हा दौरा जो आहे हा नाशिक शहरासाठी नव्हे तर पूर्ण उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी, आणि या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांचा खूप उत्साह आहे, पदाधिकाऱ्यांचा उत्साह आहे, आणि जी पडझड झाली आहे त्यात कशा प्रकारे पडझड झाली हे सर्वांना माहिती आहे की कुठल्या प्रकारचा वापर केला आहे, आर्थिक स्वरूपाचा वापर आहे, पोलिसांचा दबावाचा वापर आहे, त्यानंतर हे पक्षप्रवेश बाकीच्यांचे झाले आहे। खरं तर त्या विषयावर न बोलता येणारा जो आगामी महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यावर लक्ष केंद्रित करून आणि या नाशिक शहरावर 100% शिवसेनेचा भगवा हा फडकणार असं आश्वासित करून मी या उद्धव साहेबांचा दौरा एकदम झंझावत असा करणार आहोत। आणि त्याच दौऱ्याच्या तारीख निश्चित झाल्या या शहरामध्ये आम्ही बैठका घेणार आहोत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, आणि संजय राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये एक बैठक होईल। त्याच्यानंतर हा दौऱ्याची पूर्ण रूपरेषा ही आखली जाईल। प्रथमेशजी, ज्या पद्धतीनं तुमच्याकडे महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, एक मोठं आव्हान आहे, कारण पक्षाची पडझड झालेली आहे, कार्यकर्ते आजही दुसऱ्या पक्षात जायच्या तयारीत आहेत। अशा वेळेस नेमकी काय रणनीती असणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने? एक नवचैतन्य या शहरामध्ये दिसणार आहे, तुम्हाला एक चमत्कार घडणार आहे, जे आम्हाला जे दिसतं आहे शहरामध्ये फिरत असताना। एक ज्येष्ठ नागरिक असो, सामान्य नागरिक असो, या लोकांमध्ये एक भावनिकता उद्धव साहेबांबद्दल आहे। युती हो ना हो, पण एवढं आहे नक्की की लोक, मतदार आणि जनता, नाशिकची जनता ही आमच्या उद्धव साहेबांसोबत आहे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच झेंडा या नाशिक शहरामध्ये आपल्याला दिसेल। साधारण तारीख कधीपर्यंत जाहीर होऊ शकते आणि काय नियोजन आहे? एक 3 ते 4 दिवसामध्ये दौरा निश्चित होईल। त्याच्यानंतर पक्षाची एक शहराची बैठक होईल, जिल्ह्याची बैठक होईल, आणि त्याच्यात रूपरेषाही फायनल केली जाईल। आणि त्याच्या आधी एक संजय राऊत साहेबांचा दौरा होईल, आणि दौऱ्यानंतर बाकीचे सर्व पक्षप्रवेश असतील। एक उद्धव साहेबांचं प्रत्येक मतदारसंघावाईज एक 1 to 1 पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, जे 15 मतदारसंघाचा आपल्या जिल्ह्यातले आहे, प्रत्येक मतदारसंघावाईज 1 to 1 चर्चा करणार आहे, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण होईल, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये एक भावनिक एक जे म्हणतात की कुठल्याही प्रकारचं न घाबरता समोरच्या सत्ताधाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा बळाचा वापर करतायत जे आता, त्याच्यात न घाबरता कार्यकर्त्यांमध्ये जो अजून उत्साह तयार होईल, त्याची एक साथ उद्धव साहेब आपल्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना देणार आहे। आणि याच जोरावर आम्ही ही महानगरपालिका, उद्धव साहेबांच्याच जोरावरती या महानगरपालिका शिवसेनेच्या हातात येणार आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा दौरा पुढच्या 3 ते 4 दिवसात अधिकृतरित्या निश्चित होणार आहे। उद्धव ठाकरे या महिन्याच्या अखेरीसपर्यंत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील, उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतील, आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे। त्यामुळे या दौऱ्यामध्ये आता नेमकं काय काय घडतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।